पवित्र आहे नाव, अहो नुसतंच पवित्र आहे नाव। महिने उलटले तरी नियुक्तीचं भेटलं मात्र नाही गाव। आंदोलन करून थकलो, मोर्चे करून थकलो, निवेदन देऊनही थकलो, देवा आता तूच दिशा दाव। आमच्या गुणवत्तेला कधी मिळेल हमी भाव। पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेले पहिल्या यादीमध्ये आणि अर्थातच कन्वर्ट यादीमध्ये सुद्धा या अभियोग्यताधारकांची निवड झालेली आहे, परंतु यांना ध्यास लागलेली आहे ती म्हणजे नियुक्तीची। आणि याच नियुक्तीच्या ध्यास मनात घेऊन हे अभियोग्यताधारक पुण्यामध्ये 13 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा धरणे आंदोलनाला सुरुवात करत आहेत। कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नामवंत संस्थेमध्ये रयतमध्ये नियुक्तीला एवढा उशीर का झाला याचा इतिहास जरी मोठा असला तरी सुद्धा या गुणवत्ताधारक शिक्षकांची अशी परवड पाहता खरंच मन हेलावतं आणि खरंच वाटतं की नक्की यांचं चुकलं काय। यांनी आतापर्यंत असंही नाही की हे फक्त शांत हातावरती हात बांधून बसलेत, यांनी एकही मंत्री सोडला नाही, प्रत्येकाला जाऊन भेटून आले, त्याचबरोबर आयुक्त कार्यालयाच्या तिथेही आंदोलन केलं, रयतच्या मॅनेजमेंटलाही भेटून आले आणि अर्थात कोर्टात सुद्धा यांनी इंटरव्हेन्शन दाखल करत आहेत आणि अर्थातच केस सुद्धा दाखल केलेली आहे। परंतु मग आता करायचं काय? सगळे मार्ग संपलेत म्हणून आता यांना धरणं आंदोलन करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही। यांची एकच प्रॉमिनंट मागणी आहे, जोपर्यंत नियुक्ती देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही, नियुक्ती द्या किंवा समायोजन करा। आणि अर्थातच जेव्हा पहिली यादी लागली त्याला 5 महिने उलटून गेले तरी सुद्धा अजून नियुक्ती भेटत नाहीये। म्हणजे जो शिक्षण सेवक हा कालावधी जेव्हा निवड यादी लागली तेव्हापासून शालेय विभागाने ग्राह्य धरावा, कारण ही चूक त्यांची नाहीच आहे ना। म्हणजे रयतच्या जागा न्यूज बुलेटिन थ्रू दाखवण्यात आल्या म्हणून त्यांनी तिथे प्रिफरन्स दिले आणि आता त्यांची तिथं निवड झालेली आहे, परंतु नियुक्ती होत नाहीये। त्याला जबाबदार नक्कीच हे शिक्षक नाहीयेत, हे फक्त बळीचा बकरा बनलेल्याचं आपल्याला दिसतंय। त्याचबरोबर या शिक्षकांनी एक टाइम पिरियड दिला होता आणि तो आता संपत आलेला आहे आणि इथून पुढे होणाऱ्या परिणामांना शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्वांना शासन जबाबदार राहील असं यांनी खुलेआम जाहीर सुद्धा केलेलं आहे। आणि अर्थातच यांची शेवटची मागणी आहे की जाचक शिक्षण सेवक अट आहे ती रद्द करण्यात यावी। आणि या सर्वच मागण्या घेऊन आता हे भावी शिक्षक अभियोग्यताधारक शालेय शिक्षण आयुक्तालय पुणे येथे 13 ऑगस्ट पासून आंदोलन करत आहेत। आता ही आंदोलनाची गरज यांना का पडली, त्यापेक्षा हे कशामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतोय याचं कोडं कोणालाच उलगडत नाहीये। कारण शालेय विभाग सांगतोय की आम्ही तुमची निवड केलेली आहे, रयतवाले सांगतात की आम्ही तुमची नियुक्ती तर करू शकत नाहीये। मग यांचा फुटबॉल झालेला आहे, इकडून ढकललं की तिकडे जायचं आणि तिकडून झालं की निघून जायचं। आणि असं करत करत मात्र आता यांना पर्याय राहिला नाहीये। त्यामुळे जोपर्यंत नियुक्ती किंवा समायोजन होत नाही तोपर्यंत आम्ही आयुक्त कार्यालयासमोर उठणार नाही असा अगदी ध्यासच या भावी शिक्षकांनी घेतलेला आहे। देशाची पिढी घडवणाऱ्या गुणवत्ताधारक शिक्षकांची अशी परवड पाहता नक्की तुमच्या मनाला सुद्धा एक वाईट वाटेल आणि तुम्हालाही वाटेल की खरं शिक्षकांची अशी अवस्था असू शकते का आणि याच्यामध्ये दोषही नाहीये कोणाचा। तर मग ह्या जो कम्युनिकेशन आहे किंवा कम्युनिकेशन आपण याला गॅप म्हणूया, तो अगोदरच क्लिअर केला असता तर या अभियोग्यताधारकांचा आतापर्यंत शालार्थ आयडी थ्रू पेमेंट शिक्षण सेवकाचं जे काय आहे ते सुद्धा सुरू झालं असतं। परंतु यांना ही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। यांनी पावसाळी अधिवेशनच्या वेळेस मुंबईला सुद्धा आंदोलन केलं, पण आता यांच्या हाती लागलंच काय? हाती काहीच लागत नाहीये, म्हणून आता शेवटी आंदोलनाशिवाय पर्याय नाहीये आणि हे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उग्र रूप धारण करू शकतं असाही यांनी आयुक्तालयामध्ये ऑलरेडी मेसेज देऊन ठेवलेला आहे आणि त्यांना तसं बजावूनच ठेवलेलं आहे की याला सर्व शासन जबाबदार राहील।
रयत सारख्या नामवंत शिक्षण संस्थेमध्ये असा दिरंगाई आतापर्यंत कधी झाली नव्हती, परंतु आताच का होते याचा प्रश्न सुद्धा आम्हा सामान्यांना पडणं साहजिक आहे। परंतु आता नियुक्ती हे एकच ध्येय घेऊन हे अभियोग्यताधारक पुण्यामध्ये हजर होत आहेत। तर तुम्ही जर रयत शिक्षक असाल किंवा तुम्ही अभियोग्यताधारक असाल तर यांना तुम्ही सपोर्ट करा, कारण आज ही वेळ त्यांच्यावर जरी आली असली तर उद्याच्याला कधी तुमच्यावर माझ्यावरही येऊ शकते। त्याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून या अभियोग्यताधारकांना सपोर्ट करायला हवा आणि यांच्या नियुक्तीसाठी लवकरात लवकर प्रयत्न करायला हवेत। कारण मित्रांनो, आता शिक्षक भरती संपलेली नाहीये। पहिला टप्पा कुठं तर संपतोय, दुसरा सुरू होतोय, तेव्हा सुद्धा रयतच्या संस्था येणारच आहेत आणि तेव्हा सुद्धा हा जो इश्यू आहे तो त्यांना सुद्धा फेस करावा लागणार आहे। म्हणूनच आता ही जर जड आहे मुळापासून जर काढायची असेल तर मात्र आता सुरुवात करायला हवी आणि ती सुरुवात होते 13 ऑगस्ट पुणे आयुक्त कार्यालय। मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की या आंदोलनासाठी तुम्ही ट्विटर थ्रू, ऑनलाईन थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू किंवा प्रत्यक्ष सहभागातून यांना तुम्ही सपोर्ट करू इच्छिता तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आणि या आंदोलनाचं जे काही नियोजन आहे, त्यांची जी नियोजन टीम आहे ती तर आहेच आणि त्याचबरोबर प्रत्येकाने जेवढे रयतवरती नियुक्ती झालेली आहे, पहिला राऊंड आणि विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड आणि कर्मचारी राऊंड मधले, त्या सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवायची आहे। कारण मागितल्याशिवाय मिळत नाही, हा आपला शिक्षक भरतीचा इतिहास आहे आणि तुम्हाला मागायलाच लागेल। आणि ते सुद्धा आपण कुणाला भीक मागत नाहीये, आपण आपला हक्क मागतो, आपण आपली हक्काची नोकरी मागतो। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त अभियोग्यताधारकापर्यंत, भावी शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुमच्या व्यथा तुम्हाला त्यांच्या काळजापर्यंत भिडायला हव्यात आणि आपल्याला नाही मिळायला हवा। कारण आता कोर्टामध्ये शालेय विभाग सुद्धा गेलेला आहे, रयत शिक्षण संस्था सुद्धा गेलेली आहे आणि हे अभियोग्यताधारक आहे ते सुद्धा गेलेले आहेत, परंतु कोर्टाची केस आता पुढे ढकलत आहेत। एकदा कोर्टात गेल्यावरती किती वेळ लागेल माहित नाही, मग यांनी किती दिवस वाट पाहायची, म्हणूनच हे आता समायोजन करा अशी मागणी करत आहेत। कारण आता समायोजन करणं ही पूर्णतः शालेय विभागाची जबाबदारी आहे। कारण जर मार्ग निघत नसेल तर ते समायोजन थ्रू दुसरीकडे जायला सुद्धा तयार आहेत। चला तर मग आपण यांना सर्वजण, आपली जी फॅमिली आहे युट्यूब फॅमिली, त्याचबरोबर टेलिग्रामच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला सर्वांनी सपोर्ट करूया आणि यांना नियुक्ती मिळावी ही एकच आपल्या सर्वांची इच्छा आहे आणि त्याचबरोबर यांना यश मिळो या प्रार्थनेसह सर्वांना जय हिंद।